प्रशासनाचा निर्लज्जपणा. प्रदूषणाविरोधात उपोषणाचा तिसरा दिवस, अधिकारी गायब. राहुरी तालुक्यातील मौजे गंगापूर येथून एक संतापजनक आणि प्रशासनाच्या मुजोरीचा बुरखा टराटरा फाडणारी बातमी समोर येत आहे. गंगापूर येथील एसके पेपर मिलमुळे होणाऱ्या अक्राळ विक्राळ वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि माती प्रदूषणामुळे इथल्या सामान्य जनतेचा जीव गुदमरतोय, शेती उद्ध्वस्त होतीये. पण झोपलेलं प्रशासन जागं व्हायला तयार नाही. या भयंकर प्रदूषणाविरोधात एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण माळी यांनी कायदेशीर मार्गाने दिनांक 11 मे 2026 रोजी संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. त्यांना वाटले होते नेहमीप्रमाणेच प्रशासनाने या निवेदनाची केराची टोपली दाखवली. प्रशासनाचा तोच ठरलेला गलथान कारभार आणि तीच मगरुरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. प्रशासनाच्या याच नाकर्तेपणामुळे अखेर किरण माळी यांना लोकशाही मार्गाने उपोषणाचा हत्यार उपसावे लागले. त्यानुसार दिनांक 21 मे 2026 रोजी दुपारी ठीक 1 वाजल्यापासून त्यांनी प्रांत कार्यालय श्रीरामपूर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परंतु तब्बल 12 ते 13 दिवस गेल्यानंतर सुद्धा प्रशासनानं कुठल्याही प्रकारची योग्य ती कठोर कारवाई या ठिकाणी केलेली नाही. त्यामुळं आम्ही सर्व एकलव्य संघटनेची आमची श्रीरामपूर असेल, राहुरी असेल, जिल्ह्याची कमिटी असेल, या ठिकाणी येऊन बेमुदत उपोषणाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. गंगापूर तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असलेली एसके पेपर मिल, सदर पेपर मिलमुळे गावाचंही नुकसान होतंय आणि त्या ठिकाणी आसपास राहणाऱ्या लोकांचंही नुकसान होतंय. रणरणत्या उन्हात एक तरुण जनतेच्या हक्कासाठी प्रदूषणाच्या विळख्यातून गंगापूर गावाला वाचवण्यासाठी उपोषणाला बसला आहे. पण आज तिसरा दिवस उजाडला तरी एकही संबंधित जबाबदार अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही. याचा अर्थ काय समजायचा? प्रशासनाला जनतेच्या जीवाची काहीच किंमत राहिलेली नाही का? की एसके पेपर मिलच्या प्रदूषणकारी मालकांसोबत या अधिकाऱ्यांचे काही साटनलोट आहे? अधिकारी कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत? एखाद्याचा जीव गेल्यावरच या कुंभकर्णी झोपेतल्या प्रशासनाला जाग येणार का? पाहत रहा N26 न्यूज.